अहंकारी अर्जुन बाग 38 ची ही तारा एक एक नवीनच उद्योग करत सुटली आहे. हा सगळा प्रकार आता कुठे जाऊन थांबणार काय माहीत, असा विचार करत अदितीने आपल्या नेहमीचं कामावर लक्ष केंद्रित केले. म्हणून ताराला आपल्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, हे बघा मिस तारा, बॉसनी सांगितलं आहे की तुम्ही माझी असिस्टंट आहात. सो मी जे काही काम सांगेन ते कोणतेही कुरकुर न करता तुम्हाला करावं लागेल. समजलं ना? त्याचे हे बोलणे ऐकून ताराला खूप राग आला, पण तिने आपले दात ओठ काढून तो राग शांतपणे गिळला. तिने मनूसमोर आपली बोट दाखवत म्हटले, न्यूयॉर्क सिटीत माझ्या भावाची कंपनी आहे. ते सोडून मी इथे येऊन तुझी असिस्टंट म्हणून काम करू का? नो नेवर. मला इथे दुसरी कोणती तरी मोठी डिसिग्नेशन हवी आहे, ती घमंडीने म्हणाले. तसं असेल तर मग बॉसने सांगितल्याप्रमाणे तू तुझे शेअर्स परत घेऊ शकतेस आणि आत्ताच्या आत्ता इथून चालते होऊ शकतेस, म्हणून सडेतोड उत्तर दिले. ताराकडे आता मनू जे सांगेल ते ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. ती मनूकडे अत्यंत रागीट नजरेने पाहत स्वतःचेच म्हणाले, सगळं माझं नशीब खराब आहे. असे पुटपुटत तिने आपले हात बांधले आणि म्हणाले, काय काम आहे ते सांगा, मी करते. कारण तिचं डोक्यात एकच गणित होते की आदिती तिचे टार्गेट आहे आणि अर्जुन तिच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे त्या दोघांपैकी कोणालाही त्रास दिला तरी त्याचे दुःख दोघांनाही सारखेच होणार होते. म्हणूनच तिला आता गप्प राहणे भाग होते. आता बॉसची एक मीटिंग आहे, सो तुला मीटिंग रूमची सगळी तयारी करावी लागेल, म्हणू म्हणाला. त्यावरती पुन्हा घमंडीने म्हणाले, पण त्या कामासाठी पिऊन आहे ना? हॅलो मॅडम, पिऊन फक्त सर्वांसाठी खुर्च्या व्यवस्थित लावेल आणि साफसफाई करेल, तेवढंच त्याचं काम आहे. सर्वांसाठी नोटपॅड, पाणी आणि पेन व्यवस्थित मांडून ठेवणे ही तुझी जबाबदारी आहे. आता इथे असेच उभी राहून वाद घालणार आहेस की मी थेट बॉसला इन्फॉर्म करू? असे म्हणून विचारताच तिने रागाने पाया पटला आणि ती तिथून निघून गेली. ती ज्या वाटेने गेली तिकडे पाहात मनूला वाटले की कुठूनही नकऱ्यांची आणि घमंडीची गाठ माझ्या गळ्यात पडली देव जाणे. तिने पिऊनला विचारून सर्व गोष्टी कुठे आहेत ते समजून घेतले. प्रत्येक खुर्चीजवळ तिने एक नोटपॅड, पेन आणि पाण्याची बाटली व्यवस्थित ठेवली. एवढं काम करूनच ती पार थकून गेली आणि कमरेवर हात ठेवून उभी राहिली. तेवढ्यात मनू आणि मूर्तीसह तिथे मीटिंग हॉलमध्ये आले आणि सर्व काही व्यवस्थित आहे की नाही हे पाहू लागले. तेव्हा तिथे प्रोजेक्टर ऑन केलेले नव्हते. ते पाहून मनू म्हणाला, हॅलो मिस तारा, प्रोजेक्टर कोण ऑन करणार? तुम्ही मला त्याबद्दल काही सांगितले नव्हते, म्हणूनच मी ते केले नाही, ती म्हणाली. ओहो, ही तर अगदी साधी कॉमन सेन्स आहे मिस. तुम्ही एवढी मोठी कंपनी आहे म्हणून सांगत फिरता ना, मग तिथे काय प्रोजेक्टर ऑन न करता तुमचा भाऊ काय ब्लॅकबोर्डवर कडू घेऊन मीटिंग घ्यायचं का? असे म्हणून विचारताच शेजारीच उभे असलेले मूर्ती सर खळखळून हसले. ते पाहून ताराचा राग आणखीनच अनावर झाला. हे बघा मिस्टर मनू, तुम्ही माझ्या भावाबद्दल किंवा आमच्या कंपनीबद्दल एकही शब्द बोलायचं नाही, ती रागाने म्हणाली. बर, मग तुझा भाऊ प्रत्येक वेळी मीटिंग हॉलमध्ये गेल्यावर स्वतः प्रोजेक्टर ऑन करायचं का? आणि हो, तुम्ही इथे फक्त असिस्टंट आहात, नॉट ए बॉस, हे नेहमी लक्षात ठेवा. काम कोणतेही असो ते मनापासून आणि प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. तुमच्या भावाने किती कष्ट करून ती कंपनी उभी केली असेल, त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत फक्त त्यांनाच माहीत असेल. तुमच्यासारख्या मध्ये चिवून घमंड दाखवणाऱ्या लोकांना त्यांनी केलेल्या कष्टाचं 1% देखील माहीत नसतो. इथून पुढे ह्या गोष्टीची रिपीट झाली नाही पाहिजे. एखादी गोष्ट माहीत नसेल तर ती विचारून आणि समजून घेतली पाहिजे, म्हणजे कोणीही तुम्हाला उगाच टार्गेट करून ओरडणार नाही, असे म्हणू म्हणाला. तेवढ्यात अर्जुन आपल्या क्लायंटसोबत तिथे येत असल्याचे पाहून म्हणून स्वतः प्रोजेक्ट ऑन केला. तुम्ही आता इथून जाऊ शकता मिस तारा. तसेच त्यांना काय हवं नको ते विचारून घ्या. मी कॅन्टीनमध्ये कॉल करून सांगून ठेवतो. तुम्ही स्वतः जाऊन ते त्यांना आणून द्या, म्हणून सांगितले. रागाने जळतच ती बाहेर आली.
या मनूला मी चांगलाच धडा शिकवेन, तू फक्त बघत राहा, असे नागिनीसारखे पुत्कारत ती थेट कॅन्टीनमध्ये गेली. दुसरीकडे अदिती आपल्या कामात पूर्णपणे गुंग झाली होती. तेवढ्यात विकासचा कॉल आला. तेव्हा ती म्हणाली, बोला दादा. काय ग अदिती, सकाळी कॉल करून तू माझं शेड्यूल विचारत होतीस, काय नक्की विषय काय आहे, त्याने विचारले. अरे हो दादा, ते असं की तू आणि सायली दोघेजण लग्नानंतर हनीमूनला गेलेच नाही आहात ना, म्हणूनच आम्ही तुम्हा दोघांना हनीमूनला पाठवण्याचं प्लॅन केला आहे. त्यासाठीच आधी तुझं शेड्यूल आणि नंतर सायलीचं शेड्यूल देखील आम्ही जाणून घेतलं. तुम्ही दोघं सध्या फार काही व्यस्त नाही आहात हे समजल्यावर आम्ही तुम्हा दोघांसाठी गोव्याचे हनीमून तिकीट बुक करायचे ठरवले आहे, ती म्हणाली. या सगळ्याची काय गरज आहे अदिती, आम्ही आमचा वेळ काढून स्वतःच जाऊन आलो असतो, विकास म्हणाला. असू दे ना दादा, असं समज की तुझी बहीण आणि सायलीचा भाऊ आम्हा दोघांकडून तुम्हा दोघांना मिळणारे हे एक लहान असे गिफ्ट आहे, ती म्हणाली. त्यावर विकास पुढे काहीच बोलू शकला नाही. बर, त्या ताराचा विषय कुठपर्यंत पोचला आहे, असे विकासने विचारले. तेव्हा तिने ताराबद्दल, घरात घडलेल्या गोष्टींबद्दल आणि आज ऑफिसमध्ये घडलेला सर्व प्रकार त्याला सविस्तर सांगितला. ते ऐकून विकासला एका बाजूला खूप राग आला, तर दुसऱ्या बाजूला त्याला अदितीच्या देखील राग आला. त्या दिवशी मी जसं सांगितलं होतं तसं जर हिने त्या दोघांना अवॉइड केलं असतं, म्हणजे त्यांच्यापासून लांब राहिली असती, तर आज ही सगळी परिस्थिती सहन करण्याची वेळच आली नसती, असं विचार त्याने मनात केला. काहीही असलं तरी अदिती, तू ताराबद्दल अर्जुनशी थेट बोलायला हवं होतं, ते जास्त चांगलं झालं असतं. आता ते तुझ्या बाजूने बोलत आहेत, पण उद्या जर तुझी कोणतीही चूक नसताना तू गुन्हेगार म्हणून त्यांच्या समोर आलीस आणि ते तुझ्यावर रागवले तर, तेव्हा तू काय करशील? योग्य वेळ पाहून तू स्वतःच त्या जॉन आणि तारा ह्या दोघांबद्दल त्यांना सगळं सांगून टाक. तिसऱ्या व्यक्तींकडून जर त्यांना हे समजलं तर तुमच्या दोघांमध्ये विनाकारण मनस्ताप निर्माण व्हायला नको, असे विकासने सुनावले. त्यावर अदितीला देखील आपल्या भावाचे बोलणे अगदी योग्य वाटले. ती म्हणाली, ठीक आहे दादा, मी तसंच करेन. त्यानंतर त्यांनी थोड्या इतर गप्पा मारल्या आणि कॉल कट केला. आपल्या कामात व्यस्त असलेल्या अदितीला जॉनबद्दल अर्जुनला कसं सांगावं हे काही केल्या सुचत नव्हते. मी ही गोष्ट आधीच सांगितली असती तर त्यांनी त्या ताराला घरात पाऊल देखील ठेवू दिले नसते, असे ते म्हणतील का? किती घरात आली याच दिवशी तू मला का सांगितले नाहीस, असं संशय घेऊन ते माझ्या गैरसमज करून घेतील. हे देवा, तूच रक्षण कर, मला अर्जुनला सर्व काही सांगण्याची हिंमत दे, अशी तिने प्रार्थना केली. दुसरीकडे कॅन्टीनमध्ये आलेले तारा तिथल्या लोकांनी दिलेला ज्यूस, कॉफी, टी आणि स्नॅक्स घेऊन मीटिंग रूम पैसे आले. दरवाजा नॉक करून ती आत आली. तिने सर्व काही टेबलवर व्यवस्थित मांडले आणि ती तिथून निघून गेली. ती बाहेर जात असताना तिथे आलेले क्लायंट तिच्याकडे एकटक रोखून पाहत होते. ते पाहून ताराला थोडे संकोचल्यासारखे वाटलं होतं. तिच्या ह्या अवतीभोवती कोणी लक्ष दिले नाही, तरी म्हणून मात्र हे बरोबर नोटीस केले होते. मीटिंग संपेपर्यंत तो खूप संयमाने तिथे बसून राहिला, पण मीटिंग संपताच त्याने लगेच ताराला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. ती आत आली की त्याने तिच्यावर वरडायला सुरुवात केली. तुम्हा मुलींना नीट अंगभर कपडे घालून ऑफिसला यायला नक्की कोणता मोठा आजार होतो का? हे असे हात दिसतील जाऊ दे, पाय तर सोडा, थेट मांडी दिसेल अशा पद्धतीने कपडे घालून मिरवणं ही तुमची पॅशन बनली आहे ना? न्यूयॉर्क सिटीत राहून आली आहेस ना? जर तुला स्वतःलाच त्यांच्या नजरेमुळे अवघडल्यासारखं वाटत असेल तर विचार कर की तू किती घाणेरड्या पद्धतीचे कपडे घालून आली होतीस. हे ऑफिस आहे, कोणती मॉडेलिंग कंपनी नाही. उद्यापासून जर व्यवस्थित अंगभर कपडे घालून आली नाहीस ना, तर खरंच सांगतो मी, स्वतः तुला कपड्याचं दुकानात घेऊन जाईन आणि कपडे घेऊन देईन आणि त्या कपड्यांचे पैसे तुझ्या पगारातून कट करीन, हुशार, असे त्याने कडक शब्दात सुनावले. तारा देखील मागे हटणारी नव्हती.
ती म्हणाली, पाहणाऱ्याची नजर चांगली असेल तर सगळं काही चांगलंच दिसतं. म्हणून जे काही सांगितले होते ते तिच्या मनाला अगदी पटले होते, पण तिच्या अहंकार तिला मनूसमोर हार मानू देत नव्हता. हो ग माझी आई, असे कपडे घालून येऊन लोकांनी पाहू नये असं म्हटलं तर कोण बरं गप्प बसणार? लोक तर नक्कीच पाहणार. भुकेलेल्या माणसाच्या डोळ्यासमोर छान चवदार जेवण ठेवून जेवू नकोस असं म्हटलं तर तो गप्प बसेल का? तो कसा तरी चोरून लपून का होईना ते नक्कीच खाणार. तशीच ही पुरुषांची जात देखील असते. आपण स्वतः आधी नीट राहून मग दुसऱ्याचा चुका दाखवल्या पाहिजेत. स्वतःमध्ये चूक ठेवून दुसऱ्याला चूक म्हणण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नसतो. मनू म्हणाला. मनूच्या ह्या बोलण्यामुळे ताराचे तोंड पार बंद झाले होते. तिला आता नक्की काय बोलावे हे सुचत नव्हते. पण तिथे आलेल्या क्लायंट्सनी तिच्याकडे अत्यंत वाईट नजरेने, म्हणजे तिला गिळतील अशा आविर्भावात पाहिले होते. हे मात्र अगदी खरे होते. त्यामुळे ती देखील पुढे काहीही न बोलता मान खाली घालून गप्प उभी राहिली. ताराच्या जवळ येत मनू म्हणाला, हे बघ तारा, मी असं बोलतोय म्हणून मनाला लावून घेऊ नकोस. मुलींनी कसं पद्धतीने राहायला हवं तसंच राहिलं पाहिजे. तसेच कोणत्या ठिकाणी कोणते कपडे घालायचे याचे बाण ठेवून तसेच कपडे घातले पाहिजेत. तू जर अशा प्रकारे म्हणजेच पबमध्ये जाण्यासारखे मांडी दिसेल असे कपडे घालून ऑफिसमध्ये आलीस तर इथे असणारे सगळे लोक तुझ्याकडे अशाच नजरेने पाहतील. तर काही जण चोरून लपून पाहतील. सगळेच पुरुष खूप चांगले आहेत असं मी म्हणणार नाही आणि सगळेच वाईट आहेत असंही मी म्हणत नाही. काळ खूप खराब झाला आहे. पाहणाऱ्याच्या नजरेत तू एका वेगळ्याच रूपात दिसेल. म्हणूनच मी तुला सांगतोय की उद्यापासून चांगले कपडे घालून येत जा. असे अतिशय चांगल्या शब्दात आणि शांतपणे मनूने तिला समजावले. तारा पुढे काहीही न बोलता तिथून निघून गेली. आपल्या केबिनमध्ये बसलेली अदिती अर्जुनला तारा आणि तिच्या भाऊ जॉन यांच्याबद्दल कसं सांगावं या विचारात कोणत्याही मार्ग न सापडल्यामुळे गप्प बसून राहिली होती. अशाच प्रकारे विचार करत बसले तर फक्त वेळ वाया जाईल, दुसरं काहीच साध्य होणार नाही. असं विचार करून तिने आपले लक्ष पूर्णपणे कामावर केंद्रित केले आणि ती काम करू लागले. संध्याकाळी दोघेजण ऑफिस संपवून जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना शकुंतला भेटल्या. विकास आणि सायली ह्या दोघांना हनीमूनला पाठवण्याबद्दल अर्जुन आणि अदितीने घेतलेल्या निर्णयाविषयी जेव्हा त्याने सांगितले तेव्हा त्या देखील खूप खुश झाल्या. ते ठीक आहे, पण ते दोघेजण हनीमूनला जात आहेत तर मग तुम्ही दोघे कधी जाणार? त्या दोघांचे लग्न तर आता झाले आहे, पण तुमचे लग्न त्यांच्यासोबत झाले असले तरी त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी सिनियर आहात तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणाला, आमच्याकडे सध्या तेवढं वेळ नाही आहे. नंतर वेळ बघून आम्ही दोघं नक्की बाहेर फिरायला जाऊ. त्यावर शकुंतला म्हणाल्या, तुमची ही सुट्टीची वेळ लवकरात लवकर येवो हीच प्रार्थना. अदिती जेव्हा कपडे बदलण्यासाठी खोलीत आली तेव्हा तिच्या मागोमाग अर्जुन देखील तिथे आला. अदितीला मागून घट्ट विळखा घालत आणि तिच्या खांद्यावर आपले डोके ठेवत तो म्हणाला, काय म्हणतात मिसेस अर्जुन शेखावत? आणि म्हणला जाता येत नाहीये म्हणून वाईट वाटतंय का? अर्जुनच्या हातावर आपला हात ठेवत अदिती म्हणाली, आयुष्य खूप मोठं आहे अर्जुन. वेळ मिळाल्यावर आपण नक्की जाऊ, पण सध्या तरी त्या ताराला ह्या घरातून बाहेर काढणे एवढी एकच गोष्ट माझ्या मनात चालू आहे. अदितीला आपल्याकडे वळवून घेत अर्जुनने विचारले, तुला तिच्यावर नक्की एवढा भयंकर राग का आला आहे सांग बरं. अदितीने मनातल्या मनात विचार केला की अशी वेळ जर मी आता गमावले तर मला पुन्हा सत्य सांगण्यासाठी अशी संधी मिळेल की नाही माहीत नाही. आता ते स्वतःहून विचारत आहेत तर मग आता सगळं काही खरं खरं सांगून टाकणं सर्वात उत्तम ठरेल. अहो ते असं की ही तारा मला आधीपासूनच माहीत आहे, अदिती म्हणाले. अर्जुनला खूप मोठे आश्चर्य वाटले. मग जेव्हा तारा ह्या घरात आली तेव्हा ती तुझी ओळख आहे असं तू मला का सांगितलं नाहीस? अर्जुनने विचारले. अहो मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. ती तुम्हाला सांगावी असं मला कधी वाटलं नव्हतं. म्हणूनच मी त्या विषयावर तुमच्याशी कधीच बोलले नाही.
पण आता तारा इथे आल्यामुळे मला ती गोष्ट सांगणं गरजेचं वाटतंय. कारण मी जी गोष्ट सांगणार आहे तीच गोष्ट तिसरा कोणीतरी माणूस तुम्हाला फिरवून सांगू शकतो, अशी भीती मला सतावत आहे. पण हे ऐकल्यावर तुम्ही काय विचार कराल हे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, ती म्हणाली. अदिती, अशी कोड्यांमध्ये बोलू नकोस. जे काही असेल ते स्पष्टपणे माझ्याशी बोल. तुझ्या मनाचा भार हलका होईल. मी तुला त्याच दिवशी सांगितलं होतं, भूतकाळात तू जरी एखादा खून केला असता ना, तरी मी तुझीच बाजू घेऊन तुझ्यासोबत संसार केला असता. तू कोणतीही गोष्ट न लपवता थेट माझ्याशी बोल, अर्जुन म्हणाला. अर्जुनचे हे बोलणे ऐकून अदितीला थोडी हिंमत मिळाली आणि ती खरे काय ते सांगण्यासाठी पुढे सरसावली. अहो, ताराची माझी ओळख न्यूयॉर्क सिटीत झाली होती, ती सुद्धा तिच्या भावाच्या माध्यमातून, असे अदितीने सांगताच अर्जुन आपले हात बांधून तिच्या पुढच्या बोलण्याची वाट पाहत उभा राहिला. मी जेव्हा स्पोकन इंग्लिश क्लासला जायचे तेव्हा त्या कंपनीमध्ये जॉन नावाचे एक व्यक्ती आले होते. तेव्हा त्यांनी स्वतःहून पुढे येत माझी ओळख करून घेतली होती. त्यानंतर मी ज्या वेळेला क्लासला जायचे तेव्हा माझ्या अपार्टमेंटजवळ असलेला बस स्टॉपवर ते मला भेटायचे. त्यांनी स्वतःहून माझ्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. मी देखील तो स्वीकारला. त्यानंतर ते बऱ्याच वेळा अचानक बाहेर मला भेटायचे. काही वेळा तर मी राहत असलेल्या अपार्टमेंट पैसे येऊन ते मला ड्रॉप देखील करायचे. या गोष्टीकडे विकासदादाचे लक्ष गेले होते. त्याने मला त्याच दिवशी बजावले होते, जॉनची नजर केवळ साध्या मैत्रीसारखी वाटत नाहीये. तू त्याच्यापासून थोडे अंतर राखून राहिलीस तर जास्त चांगलं होईल, असे त्याने मला सांगितले होते. पण मला मात्र असेच वाटत होते की जॉन माझ्याकडून फक्त मैत्रीचीच अपेक्षा ठेवतो आहे. म्हणूनच मी त्याच्याशी बोलत राहिले. पण त्या दिवशी मला असे म्हणत तिने एकदा अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि आपले बोलणे पुढे चालू ठेवले. त्या दिवशी जॉनचा वाढदिवस आहे असे सांगून त्याने मला बोलावले आणि मला प्रपोज केले, असे सांगून तिने अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहिले. खरं सांगते अर्जुन, तुम्ही ज्या क्षणी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले, म्हणजेच 3 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही माझ्याशी लग्न केले, तेव्हापासून मी मनापासून फक्त आणि फक्त तुम्हालाच माझं पती म्हणून स्वीकारले आहे. माझ्या मनात दुसऱ्या कुणासाठीही जागा नव्हती. जॉन प्रेमाचं शस्त्र माझ्यावर चालवण्याचा प्रयत्न करेल असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यानं ज्या दिवशी मला प्रपोज केलं त्या दिवशी मी त्याला सांगितले की मी दुसऱ्या कुणाची तरी बायको आहे, मला आधीच लग्न झालं आहे आणि इथे येण्यापूर्वीच माझं लग्न झालं होतं. पण जॉननं माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तुझं नवरा कोण आहे ते सांग, असं जेव्हा त्यानं विचारलं तेव्हा मी अगदी कात्रीत सापडल्यासारखी झाले होते. कारण तुम्ही माझ्यासोबत नव्हतात, तुम्ही माझे पती आहात हे मी कोणत्या अधिकारावर सांगू हे मला समजत नव्हतं. म्हणूनच मी त्याला फक्त एवढंच सांगून आले होते की माझे पती भारतातील टॉप श्रीमंतांपैकी एक आहेत. पण ताराने याचा चुकीचा अर्थ काढला आणि माझ्या भावाच्या प्रेमाच्या पराभवाला तूच कारणीभूत आहेस असं म्हणत आता ह्या ऑफिसमध्ये सेर्स गुंतवून ती ह्या घरात आली आहे. ती ज्या दिवशी आली त्या दिवशी ती फक्त एवढंच म्हणाली होती की तू जे बोलली होतीस तेच करून दाखवलंस अदिती. तू म्हणाली होतीस ना की भारतातील श्रीमंतांपैकी एक माझे पती आहेत, पण तू आता त्या शब्दात थोडी दुरुस्ती कर, तुझे शब्द बदलून घे, असं म्हणत ती म्हणाली भारतातील टॉप श्रीमंत व्यक्तींपैकी एक माझे पती आत्ता होणार आहेत. असं सांगायला हवं होतं. मी तिला कितीही वेळा सांगितलं की माझं आधीच लग्न झालं आहे, तरी ती माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये. खरंच मला ताराला कसं पटवून द्यावं हे समजत नाहीये अर्जुन. पण मी अगदी प्रामाणिकपणे माझ्या स्वर्गीय आई वडिलांची शपथ घेऊन सांगते की माझ्या मनात तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच जागा नाही, पुढेही कधी असणार नाही. फक्त तुम्हीच माझे पती आहात, माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत, असे म्हणता म्हणता तिचा गळा दाटून आला. अर्जुन आता माझा स्वीकार करणार नाही की काय, किंवा माझा गैरसमज करून घेईल ह्या भीतीने तिला पूर्णपणे घेरले होते.
अर्जुनने अगदी निरखून अदितीकडे पाहिले. 1-2 मिनिटे तो तिच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहतच राहिला. नंतर त्याने एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि अदितीच्या खांद्याला धरून तो तिला बाल्कनीत घेऊन आला. तिथे असलेल्या बिनबॅगवर तिला बसवून तो स्वतः गुडघ्यावर खाली बसला आणि त्याने अदितीचा हात हातात घेतला. तिचे अश्रू तिच्या गालावरून खाली वाहत होते. अर्जुनने ती हळुवारपणे पुसले. अदिती, तू माझ्याबद्दल एवढंच विचार केलास का? तू कशी आहेस, तुझा स्वभाव कसा आहे हे मला चांगलं माहीत आहे. पण त्या जॉनबद्दल समजल्यावर मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार करेन असं तुला कसं वाटलं? याआधी मी माझ्या आत्याच्या मुलीशी लग्न करणार असल्याचं तुझ्या समोर म्हटलं होतं, तरीही तू माझ्याबद्दल कधीच चुकीचा विचार केला नव्हतास. मग मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार करेन असं तू कसं समजलीस? हे बघा रीती, आयुष्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. प्रेम शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल तर तिथे विश्वासाचं पाया भक्कम असायला हवा. आपल्यामध्ये जर तोच नसेल तर प्रेम कसं टिकून राहील सांग बरं? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्याही माझ्यावर विश्वास होता, म्हणूनच आपलं प्रेम आज इथपर्यंत पोचलं आहे. केवळ 7 जन्मासाठीच नाही तर 700 जन्मापर्यंत तूच माझी पत्नी व्हावीस अशीच मी दररोज देवाकडे मनापासून प्रार्थना करतो. 100 पुरुषांच्या घोळक्यात तू एकटी जरी उभी राहिलीस तरी मी तुझ्यावरचा विश्वास कधीच गमावणार नाही. तू नेहमी अदिती अर्जुन शेखावत म्हणूनच राहशील, हा विश्वास मला आहे. असे म्हणत त्याने अदितीच्या गालावर हळुवार थाप मारली. त्याने तिचा चेहरा जवळ घेतला आणि तिच्या कपाळावर व गालावर किस केले. सगळ्यात आधी तू जाऊन फ्रेश हो आणि नंतर माझ्यासाठी 1 कप छान स्ट्रॉंग कॉफी बनवून घेऊन ये असे सांगत त्याने अदितीला बाथरूममध्ये पाठवले. वॉशरूमच्या आत गेलेल्या अदितीला तिच्या गेलेला जीव परत आल्यासारखं वाटलं. डोंगरा एवढी मोठी असलेली ही समस्या एखाद्या बर्फासारखी वितळून गेल्यामुळे तिच्या मनाला खूप मोठे समाधान वाटले होते. जॉन आणि ताराचा हा विषय अर्जुनने किती सहजपणे स्वीकारला. अर्जुन ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने घेईल ह्या भीतीने मी आधी हे सर्व सांगत नव्हते, पण आता सगळं सांगितल्यामुळे मनावरचं खूप मोठा भार हलका झाल्यासारखं वाटत होता. सध्या अर्जुनने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला, हे खूप छान झालं. आता फक्त या तारा नावाच्या पिढेला सगळ्यात आधी घरातून बाहेर काढलं की झालं. तसेच आमच्या सुखी प्रवासाला कुणाची नजर न लागो एवढीच इच्छा. असं सुटकेचं निश्वास टाकत ती फ्रेशअप झाली. तिने आपले कपडे बदलले आणि ती अर्जुनसाठी कॉफी बनवायला स्वयंपाकघरात आली. दुसरीकडे अर्जुनने देखील स्वतः फ्रेशअप होऊन जॉनबद्दलची सर्व माहिती शोधण्यासाठी आपल्या सिक्युरिटी टीमला तातडीने आदेश दिला. वॉशरूममध्ये गेलेल्या अदितीला खूप मोठे समाधान वाटले होते. चला, कोणतेही अडचण न येता अर्जुनने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला असा विचार ती करत होती. ती फ्रेशअप होऊन बाहेर आली. आपले तोंड पुसत तिने अर्जुनकडे पाहिले. तो बाल्कनीत उभा होता. ती खाली जाऊन दोघांसाठी कॉफी बनवून वर येईपर्यंत अर्जुन देखील फ्रेशअप होऊन मोबाईल पाहत बसला होता. अर्जुन, ही घ्या कॉफी असे म्हणत तिने कॉफीचा कप त्याच्या हातात दिला. पण अर्जुनच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसल्याचे अदितीने नोटीस केले. ती म्हणाली, अर्जुन, तुम्ही असे शांत का आहात? काय झालं? मी सांगितलेल्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसला नाही का? कॉफीचा एक घोट घेत अर्जुन म्हणाला, मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे माझ्या सोन्या. पण हा जॉन आणि त्याची बहीण आमच्या सुखी आयुष्यावर का डोळा ठेवून आहेत ह्याच गोष्टीचा मी विचार करत होतो. त्याने तुला प्रपोज केले आणि तू ते रिजेक्ट केले, तिथेच ती गोष्ट संपून गेली होती. मग पुन्हा तोच विषय न्यूयॉर्कपासून इथपर्यंत त्या ताराला घेऊन येण्याची काय गरज होती? ह्याच गोष्टीचा मी विचार करत होतो. तू जे काही बोललीस ते अगदी बरोबर आहे अदिती. लवकरात लवकर तिला इथून हाकलून लावले पाहिजे असे तिने सांगताच अदितीचे मन अगदी हलके झाले. ते अर्जुनच्या मांडीवर येऊन बसले आणि म्हणाले, आय लव्ह यू अर्जुन. आय लव्ह यू सो मच अंटिल माय लास्ट ब्रेथ. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझे तुझ्यावर खूप प्रेम राहील. तिने हे बोलताच अर्जुनने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून तिचे बोलणे थांबवले.
ते दोघंही पुन्हा एकदा प्रेमाच्या धुंदीत पूर्णपणे बुडून गेले. दोघांचेही तोंडून येणाऱ्या कॉफीचं सुवासामुळे त्यांचा तो क्षण आणखीनच रंजक आणि दीर्घ झाला होता. आजूबाजूच्या जगाचा विसर पडून प्रेमाच्या सागरात पोहणाऱ्या त्या दोघांना अजूनच्या फोनच्या आवाजाने जागे केले. दोघांनाही एकमेकांपासून दूर होण्याची अजिबात इच्छा नव्हती. तरीही परिस्थितीचे बाण आल्यावर ते दोघे नाईलाजाने एकमेकांपासून थोडे बाजूला झाले. अदिती कॉफीची कप हातात घेऊन बाल्कनीत गेली तर अर्जुनने फोन स्क्रीनवर पाहिले आणि कॉल रिसीव्ह करून तो कॉफी पीत बोलू लागला. इकडे सायलीची तिच्या अपार्टमेंटच्या शेजारच्या घरात राहणाऱ्यांशी तसेच पार्क एरियामधील वेगवेगळ्या ब्लॅकमधील लोकांशी चांगले ओळख झाले होते. ती रोज 5 वाजता घरी यायची. घरी आल्या आल्या ती पार्कमध्ये थोडा वेळ तिथल्या मुलांशी आणि त्यांच्या आईशी गप्पा मारायची. मुलांना खेळवायची आणि मगच घरी यायची. घरी आल्यावर ती आपले हात पाय आणि तोंड धुवून कपडे बदलायची. घरातील लाईट लावून देवासमोर दिवा लावायची. त्यानंतर ती स्वतःसाठी कॉफी बनवून एखादी वेब सिरीज पाहत पाहत ती कॉफी प्यायची. कॉफी पिऊन संपल्यावर ती रात्री 8 वाजता स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी जायची. विकाससोबत राहण्यासाठी ती जेव्हापासून ह्या अपार्टमेंटमध्ये आली होती तेव्हापासून हाच तिचा रोजचा दिनक्रम झाला होता. त्या दिवशी देखील तिने आपले नेहमीचे काम उरकून घेतले. ती कॉफी पीत वेब सिरीज पाहत होती. तितक्यात तिचं घराची बेल वाजली. तिने वेळेकडे पाहिले. या वेळेला विकास कधीच घरी येत नाही ना, असा विचार करत तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच तिला समोर एक अनोळखी व्यक्ती उभी असलेली दिसली. बोला, कोणाला भेटायचं आहे, असे तिने विचारले असता तो माणूस म्हणाला, मॅडम, हे तुमच्या नावावर आलेलं पार्सल आहे, असे सांगत तिने तिच्या हातात एक एन्व्हलप दिले. माझ्या नावावर आहे, असे म्हणत तिने त्या पाकिटकडे पाहिले आणि त्या व्यक्तीने दाखवलेल्या जागेवर सही केली. त्यानंतर तिने घराचा दरवाजा पुन्हा लॉक केला आणि सोफ्यावर बसून ते एन्व्हलप उघडले. त्यावर पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिलेला नव्हता. म्हणूनच आत ठेवलेल्या गोष्टी पाहून तिने लगेच विकासला कॉल केला. कॉल रिसीव्ह करून विकास म्हणाला, बोल सायली. तेव्हा ती म्हणाली, विकास, गोव्याचे हनीमून तिकीट तुम्ही बुक केले आहे का? लग्नानंतर विकासाने आपण दोघांनी कुठेतरी एकांतात जाऊन छान वेळ घालवावा अशी सायलीची देखील मनापासून इच्छा होती. पण ही गोष्ट बोलण्यासाठी ती मुलगी उगीच संकोच बाळगत होती. आता ते तिकीट पाहून तिला झालेला आनंद गगनात मावेनासा झाला होता. विकासने मंद स्मित हास्य केले आणि म्हणाला, हनीमूनला आपण दोघंच चाललो आहोत, पण हे तिकीट बुक करण्याचे काम तुझ्या भावाने आणि माझ्या बहिणीने केले आहे. माझ्या ऑफिसच्या कामाच्या गडबडीत मी ह्या गोष्टी विसरून गेलो होतो, पण माझ्या बहिणीने ह्याची आठवण ठेवली. तिने तुझ्या भावाशी बोलून आपल्या दोघांनाही न सांगता आपले शेड्यूल शोधून काढले आणि हे बुक केले आहे. तुला आनंद झाला ना सायली? त्यावर खूप आनंद झाला, असे सांगत ती म्हणाली, मी आधी वहिनीला कॉल करून थँक्स म्हणते. बाय विकास, घरी लवकर या, असे सांगून तिने कॉल कट केला. कॉल रिसीव्ह करत अर्जुन म्हणाला, बोल सायली. दादा, थँक्यू सो मच. दादा, मला आणि विकासला कुठेतरी बाहेर फिरायला जावं असं मनापासून वाटत होतं, पण माहीत नाही का माझ्या मनाला हे तुला थेट सांगायला संकोच वाटत होता. तू आणि वहिनीने आमच्या मनातलं ओळखलं आणि आमच्यासाठी हा प्लॅन केला. याबद्दल तुम्हा दोघांना थँक्यू सो मच, सायली म्हणाली. कॉफी पिऊन संपवलेला अर्जुन बाल्कनीमध्ये आला. जेव्हा अदिती देखील आपली कॉफी संपवून बाहेरच्या वातावरणाचा आनंद घेत तिथेच उभी होती, तो तिच्या मागे आला आणि तिला पाठीमागून घट्ट विळखा घालत तिचे कांदे आपल्या डोक्यावर टेकून म्हणाला, माझ्यासारख्या वर्कहोलिक माणसाला असे आयडिया कधी सुचत नसतात सायली. हा सगळा तुझ्या वहिनीचाच प्लॅन आहे. तू थँक्स तिलाच सांग, असे म्हणत अर्जुनने आपला फोन अदितीच्या हातात दिला. तिने हसत हसत तो फोन आपल्या हातात घेतला. सायलीने जेव्हा अदितीला थँक्स म्हटले तेव्हा ती म्हणाली, हे तर तुझ्या दादाचं कर्तव्यच होतं सायली. ह्यासाठी एवढं थँक्स कशासाठी? तुम्ही दोघं शांतपणे आणि
आनंदात तुमची हनीमून पूर्ण करून या. जर काही अर्जंट असेल तर विकासदादा येईपर्यंत त्याची कंपनी मी स्वतः सांभाळेन. त्यानंतर वहिनी आणि ननंद ह्या दोघींनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि फोन कट केला. चिराग आपल्या कॉलेजमध्ये खूप लक्ष देऊन आणि प्रामाणिकपणे अभ्यास शिकत होता. त्याच्यासोबतच तिथे त्याची आणखी एका मित्राशी ओळख झाली होती. तो मित्र देखील कर्नाटकातील असल्यामुळे चिराग त्याच्याशी चांगलं रुळला होता. ते दोघे जण क्लास संपवून जेव्हा कॅन्टीनमध्ये गेले तेव्हा नुकताच क्लास संपवून डोकेदुखीमुळे कॉफी पिण्यासाठी आलेली नेहा चिरागच्या नजरेस पडली. हाय नेहा, असे चिरागने हाक मारताच तिने आवाजाच्या दिशेने वळून पाहिले तेव्हा तिला चिराग दिसला. हाय सर, असे म्हणत तिने आपली कॉफी घेतली आणि ती चिरागजवळ येऊन बसली. नेहा, मी सर नाही आहे, मी सुद्धा एक स्टुडंट आहे, मला चिराग म्हण, तो म्हणाला. ओके चिराग, असे म्हणत ती हसली. चिराग, हे कोण आहेत, असे तिने त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे पाहून विचारले. हा स्वरूप आहे, माझा क्लासमेट. ह्याचे नवीनच ॲडमिशन झाले आहे. हा आपल्या कर्नाटकातीलच आहे, बेंगळूरचा, अशी चिरागने त्याची ओळख करून दिली. हाय स्वरूप, असे म्हणत नेहाने स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर इथल्या तिथल्या गप्पा मारता मारता त्या तिघांमध्ये खूप चांगली मैत्री निर्माण झाली. दुसरीकडे संध्याकाळी ऑफिसचे काम संपवून घरी आलेल्या विकासचे सायलीने हसतमुखाने स्वागत केले. ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली आणि विकासच्या शेजारी बसली. सायलीच्या कांद्याभोवती हात टाकत विकासने विचारले. काय मग मॅडम, आज खूपच खुश दिसत आहात. तसं काही नाही हो विकास, ते असे म्हणत तिने तिथे टेबलवर ठेवलेले ते एन्व्हलप त्याच्या हातात दिले. ते पाहताच तो अगदी शांतपणे हसला आणि म्हणाला, हा तुझ्या भावाने आणि माझ्या बहिणीने दोघांनी मिळून केलेला प्लॅन आहे. तुला ही गोष्ट आवडली नाही का सायली, असे विचारत त्याने सायलीच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यावर ती म्हणाली, मला आणि तुम्हाला दोघांना एकमेकांतात कुठेतरी बाहेर फिरायला जावे असे खूप दिवसांपासून मनापासून वाटत होते, पण ही गोष्ट कशी बोलावी हेच मला समजत नव्हते. मी स्वतःहून याबद्दल कसे विचारू ह्याच संकोचामुळे मी आजपर्यंत गप्प बसून राहिले होते. सायलीच्या नाकावर आपले नाक घासून विकास म्हणाला, मी तुझा नवरा आहे सायली, माझ्याकडे अशा गोष्टी मनापासून मोकळेपणाने मागायला हव्यात ना. आपल्या वैयक्तिक आयुष्याला सुरुवात झाली असली तरी तुला अशा गोष्टी मागताना संकोच वाटत असेल तर मी तुला जितका कम्फर्ट दिला नाही असे माझ्या मनाला सारखे बोचत राहील. तो थोडे वाईट वाटून म्हणाला. या अपार्टमेंटमध्ये आल्यापासून सायलीने विकाससमोर कधी स्वतःहून कोणतीही गोष्ट मागितली नव्हती. त्यामुळे जरी ती आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत असली तरी ती कुठेतरी एक अंतर राखून वागत आहे याचे वाईट त्याला देखील वाटत होते. त्याचे हे बोलणे ऐकून सायलीला देखील आपली चूक उमजली आणि ती म्हणाली, असं अजिबात बोलू नका विकास, मला देखील तुमच्याशी मनापासून मोकळेपणाने बोलण्याची खूप इच्छा असते, पण हे सगळे कसे सांगावे हेच मला समजत नाही. कदाचित तुम्ही माझ्या भूतकाळातील नात्याचं चुकीचं किंवा हलका विचार कराल की काय, असे ती बोलत असतानाच विकासने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून तिचे बोलणे बंद केले. त्याने मनसोक्तपणे तिच्या ओठांचे चुंबन घेतले आणि तिला थोडे मागे सारून तिचे कपाळ आपल्या कपाळाला टेकवले. तो म्हणाला, इथून पुढे जर तू तुझ्या जुन्या आयुष्याची आठवण काढून स्वतःला कमी लेखले तर ह्याच्याही पुढे जाऊन तुला पनिशमेंट देईन. त्याचे हे बोलणे ऐकून सायली मंद हसली आणि त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाले, मला ती पनिशमेंट ओके आहे असं होय, तर मग आत्ताच ती पनिशमेंट देऊ का, असे म्हणत त्याने तिला थेट आपल्या हातांवर उचलून घेतले आणि तो खोलीत घेऊन गेला. त्या दोघांनी आपापले प्रेम व्यक्त करत मिलनाचा मनसोक्त आनंद घेतला. दुसरीकडे अर्जुन आणि अदिती दोघे जेवण उरकून गार्डनमध्ये थोडे वेळ वॉकिंग करत होते. ते तेव्हा तिथून परत खोलीकडे येऊ लागले तेव्हा समोर त्यांना तारा उभी असलेली दिसली. तिला समोर पाहून देखील त्या दोघांनी मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि ते पुढे निघून गेले.
त्यांचे हे वागणे पाहून ताराने रागाने आपले दात ओटकलले. मनातल्या मनात झडत ती म्हणाली, तुम्हाला जेवढं उडायचं तेवढं उडून घ्या. तुम्हा दोघांना कसं लांब करायचं हे मला चांगलं माहीत आहे. असा कुटील विचार करत ती आपल्या खोलीत निघून गेली. खोलीत आलेल्या अदिती आणि अर्जुनने एकमेकांना प्रेमाने जवळ घेतले आणि ते झोपी गेले. आता त्यांच्या आयुष्यात मध्ये कुणीही आले तरी त्यांचे हे नाते आणखीनच घट्ट होत चालले होते. ते अजिबात कमकुवत होणार नव्हते. एकमेकांवर असलेला विश्वास ते कधीच गमावणार नव्हते. इकडे सायली आणि विकासने एकमेकांवरचे प्रेम व्यक्त केल्यानंतर ती म्हणाली, इथून पुढे माझ्या मनाला जे काही सांगावंसं वाटेल मी तेच थेट तुमच्याकडे मागेन विकास. सॉरी, इतके दिवस मी तुम्हाला विनाकारण त्रास दिला असेल तर, असे म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या उघड्या छातीवर एक प्रेमाचे किस केले आणि ती त्याचे शर्ट अंगावर घालून थेट बाथरूममध्ये निघून गेली. विकासला आता सायली मनापासून मोकळेपणाने बोलू लागल्यामुळे खूप मोठे समाधान वाटले होते. तो स्वतः दुसऱ्या खोलीत गेला आणि अंघोळ करून फ्रेश झाला. बाहेर आल्यावर त्याने आपल्या पत्नीसाठी सुंदर कपडे काढून ठेवले. सायली अंघोळ करून अंगावर बाथरोब गुंडाळून ठेवून जेव्हा बाहेर आली तेव्हा तिला विकास तिच्यासाठी कपडे काढताना दिसला. ती म्हणाली, विकास, हे काय करताय तुम्ही? आपण घरातच आहोत ना, मग आता ह्या ड्रेसची काय गरज आहे? सायली, आपण दोघं आता शॉपिंगला जाऊया आणि येताना रात्रीचे जेवण देखील बाहेरूनच करून येऊया. उद्या रात्री आपली फ्लाईट आहे, त्यामुळे उद्या मी ऑफिसमधून लवकर आलो तरी आपल्याला पुन्हा शॉपिंगला जायला जमणार नाही. सोबतच कारवाईची कामे माझ्या मॅनेजरला आणि माझ्या PA ला सोपवून यावे लागेल. म्हणूनच आपण आजच शॉपिंगला जाऊया, असे विकासने सांगताच सायलीला देखील त्याचे बोलणे पटले आणि ती म्हणाली, ठीक आहे, आपण जाऊया. अशा प्रकारे शेवटी सायली आणि विकास हनीमूनला जाण्यासाठी शॉपिंग करायला बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी अदितीने नेहमीप्रमाणे आपला रोजचा घरच्या स्वयंपाक आणि कामे उरकून घेतली. ती अर्जुनसोबत ऑफिसला निघून गेली. तिकडे ताराने देखील नेहमीप्रमाणे नाश्ता उरकला आणि ती कॅब करून ऑफिसला गेली. मनूकडून प्रत्येक वेळी अपमान होत असल्यामुळे ह्यावेळी तिने स्वतःला थोडे शांत आणि संयमी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गाईत करायचे काम स्वतःच्याच हाताने खराब करून घेणे तिला देखील अजिबात मंजूर नव्हते. म्हणूनच अत्यंत शांत डोक्याने आणि समजूतदारपणाने मला हे काम पूर्ण करायचे आहे असा विचार ती करत होती. सायली आणि विकास शॉपिंग संपून जेव्हा घरी आले तेव्हा अर्जुनने त्यांना कॉल करून आपल्या घरी येण्यास सांगितले. त्यावर विकासने आपण दुसऱ्या दिवशी दुपारनंतर येऊ असे सांगितले. दुपारी येतो असे म्हटलेले विकास आणि सायली संध्याकाळी 4 वाजता घरी आले होते. सायलीने घरातील आईसोबत आणि रमासोबत खूप वेळ मनमोकळ्या गप्पा मारल्या. विकास देखील सर्वांशी गप्पा मारत असतानाच त्याने आपली बहीण अदितीला कॉल करून आपण घरी आल्याचे सांगितले. आत्ताच निघाले दादा, असे म्हणत ती अर्जुनसोबत कारमध्ये बसली होती. काय म्हणतो तुझा भाऊ? अर्जुनने विचारले. दादा आणि सायली घरी आले आहेत, त्यासाठीच त्याने कॉल केला होता, ती म्हणाली. काय, तुझ्या भावाला हनीमूनला जाण्याची एवढी काय घाई झाली आहे? असे म्हणून अर्जुनने मिस्किलपणे हसून टोमणा मारला. अर्जुन, असे म्हणत अदितीने त्याला जरा वरडले. मी फक्त मस्करी करत होतो ग, असे सांगत त्याने घराच्या दिशेने कार वळवली. त्या दोघांचे ताराकडे अजिबात लक्ष नव्हते. दुसरीकडे ताराला देखील मनूकडून जास्त बोलणे ऐकून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. जर मला ह्या ऑफिसमध्ये टिकून राहायचे असेल तर अगदी शांत राहून माझे काम केले पाहिजे, असा विचार तिने मनात केला होता. त्यामुळे मनूने सांगितलेले प्रत्येक काम ती अगदी व्यवस्थित आणि न रागवता हळूहळू पूर्ण करत होती. अदिती आणि अर्जुन जेव्हा घरी पोचले तेव्हा रमा सर्वांसाठी कॉफी बनवून भजी तळत होती. अदितीने घरी आल्या आल्या आपले हातपाय धुतले, कपडे बदलले आणि ती थेट स्वयंपाकघरात आली. तिने भजी तळण्यात रमाला मदत केली आणि सर्वांसाठी कॉफीसोबत गरमागरम भजी घेऊन ती बाहेर आली. तोपर्यंत अखिलेश देखील आपल्या मॅनेजरला दुकानातील सर्व कामे नीट
सांभाळण्यास सांगून घरी हजर झाले होते. सगळ्यांनी एकत्र गार्डनमध्ये बसून गप्पा मारत मारत कॉफीसोबत गरमागरम भजी खाण्याचा आनंद घेतला. शकुंतला आणि अखिलेश हे दोघे सायली आणि विकासला एकच गोष्ट समजावून सांगत होते की तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात तिथे स्वतःची काळजी घ्या. तिथे कधीही एकमेकांना सोडून एकट्याने कुठेही जाऊ नका. दोघंजण मिळून सगळीकडे फिरून या, असे शकुंतला म्हणाल्या. सायली आणि विकास दोघांनीही हसत मुखाने हो आई असे म्हटले. त्यानंतर अखिलेश यांनी देखील आपली मुलगी आणि जावयाच्या हातावर काही पैसे ठेवले. अहो, या सगळ्याची काय गरज आहे, असे विकासने थोड्या संकोचाने म्हटले. विकास, तुला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण आम्ही जेव्हा लहान होतो आणि कुठेही बाहेर फिरायला निघायचो तेव्हा घरातले मोठे माणसं आपल्याला काही पैसे देतात का, याकडे आमचे लक्ष असायचे. पण आजच्या पिढीमध्ये हे सगळं कुठेतरी हरवून गेलं आहे. आजकालच्या मुलांना जे काही हवं असतं ते कसल्याही संकोच न बाळगता ते मागून घेतात. पण आमच्या काळात तसं नव्हतं. बाहेर कुठे जत्रेला चाललोय म्हटलं की आजी किंवा आजोबा त्यांचं बटव्यातून गडी करून ठेवलेले पैसे काढून घ्यायचे, तेव्हा मिळणारा तो आनंद अगदी वेगळाच असायचा. तू सुद्धा हे अगदी तसंच समज. मी माझी मुलगी आणि जावईला प्रेमाने हे पैसे देत आहे. जर तू ह्याला नकार दिलास तर मला वाईट वाटेल, असे अखिलेशने सांगताच विकास पुढे काहीच बोलला नाही. त्याने ते पैसे स्वीकारले आणि आपल्या पत्नीच्या हातात दिले. सगळ्यांनी मिळून आणखी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि त्यानंतर अर्जुन म्हणाला, तिथे राहण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे आणि गाईड देखील रेडी आहे. तो तुमची सर्व जबाबदारी सांभाळेल. तुम्ही इथून निघून फ्लाईट लँड झाल्याच्या क्षणापासून ते पुन्हा गोव्यात फ्लाईटमध्ये बसेपर्यंत तुमची पूर्ण जबाबदारी त्याचीच असेल. आपल्या बहिणीच्या आणि जावयाचं सुरक्षितेचा विचार करून अर्जुनने कुणालाही न सांगता गुप्तपणे आपल्या बॉडीगार्डची देखील व्यवस्था केली होती. संध्याकाळी कॉफी आणि स्नॅक्स खाल्ले असल्यामुळे अदितीने रात्रीचे जेवण अगदी लाईट बनवले होते. सर्वांनी थोडे थोडे जेवण केले. सायली आणि विकासने आपले लगेच आधीच पॅक करून ठेवले होते. त्यांनी आई वडिलांचा पाया पडून आशीर्वाद घेतला. तसेच रमाच्या पाया पडून देखील तिचे आशीर्वाद घेतला आणि ते घरातून बाहेर पडले. सगळ्यांचा निरोप येऊन ते कारमध्ये बसले. अदिती आणि अर्जुन हे दोघेजण त्या दोघांना एअरपोर्टवर सोडण्यासाठी त्यांच्यासोबत निघाले. तारा त्या दिवशी फार काही बोलली नाही. ती आपले काम संपून घरी आली आणि कोणाशीही जास्त न बोलता जेवण उरकून सरळ आपल्या खोलीत निघून गेली होती. त्या दोघांना एअरपोर्टवर ड्रॉप करून अदिती आणि अर्जुन दोघेजण जेव्हा घरी आले तेव्हा रात्रीचे 11 वाजून गेले होते. दोघंही ऑफिसचे काम आणि कारचा प्रवास यामुळे खूप थकले असल्यामुळे एकमेकांना प्रेमाने जवळ घेऊन झोपी गेले. पण दुसरीकडे तारा मात्र मनातल्या मनात एक भयंकर प्लॅन आखत होती. काही करून अर्जुनच्या ऑफिसचे नाव खराब करायचे, नाहीतर अदितीचे पंख चाटायचे, असा कुटील विचार ती करत होती. दुसऱ्या दिवशी अदिती नेहमीप्रमाणे लवकर उठली. तिने आपली रोजची घरातील कामे उरकून नाश्ता तयार केला. सर्वांना नाश्ता वाढून तिने स्वतः देखील नाश्ता केला. त्यानंतर अर्जुन आणि अदिती ऑफिससाठी निघाले. कारमध्ये बसलेल्या अर्जुनने आपल्या पत्नीकडे पाहिले आणि विचारले, काय मॅडम, आज अगदी शांत शांत बसलात? माझी बहीण आणि विकास हनीमूनला गेले, पण आपल्याला जाता आले नाही म्हणून वाईट वाटले का? त्याला देखील आपल्या पत्नीसोबत हनीमूनला जाण्याची इच्छा होती, पण ऑफिसमधील कामाचा डोंगर आणि नवीन मिळणारे एक टेंडर ह्यामुळे तो वाट पाहत थांबला होता. म्हणूनच त्याने सध्या हनीमूनचा प्लॅन केला नव्हता. अर्जुन, मला त्या गोष्टींचं अजिबात वाईट वाटत नाहीये. आपण हनीमूनला गेलो काय किंवा नाही गेलो काय, मला काहीच फरक पडत नाही. कारण आपण तिथे जाऊन नवीन संसार सुरू करण्याऐवजी आपल्या स्वतःच्या घरातच सुखाने संसाराला सुरुवात केली आहे ना, ती म्हणाली. मग माझी छोटी पिल्लू अशी शांत का बसली आहे, अर्जुनने विचारले. अर्जुन, आपल्या लग्नाला 2 महिने पूर्ण झाले आहेत आणि ती तारा ह्या घरात येऊन सुद्धा आता 1 महिना झाला.
पण तिला ह्या घरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला अजून एकही ठोस कारण मिळत नाहीये. तिला पाहिलं की मला सारखं मनस्ताप होतो. ती शांत बसली असती तरी चाललं असतं, पण ती वारंवार माझ्या जवळ येते आणि माझ्या भावाचा हसू हिरावून घेणारी तूच आहेस असं मला सुनावते. हे ऐकून खरंच मला खूप वाईट वाटतं अर्जुन. मी खरंच काही चूक केली का? असे डोळ्यात पाणी आणून तिने विचारले. तिच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून अर्जुनला ताराचा प्रचंड राग आला. मी खरं सांगते अर्जुन, मी नेहमी जॉन सरकडे फक्त एक चांगला मित्र म्हणूनच पाहिले होते. त्याशिवाय मी कधीही त्यांच्याकडे माझं जोडीदार किंवा प्रेम म्हणून पाहिले नाही. मी जगेन, संसार करेन किंवा मरेन तर फक्त तुमची पत्नी म्हणूनच राहीन असा मी ठाम निर्णय घेतला होता. मी नेहमी माझ्या त्या निर्णयावर ठाम राहिले आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा असे तिने सांगताच अर्जुनने कार बाजूला थांबवली. तिचे अश्रू पुसत त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने एक किस केले आणि म्हणाला, मी तुझ्यावर कधीही संशय घेतला नाही आणि कधी घेणारही नाही अदिती. तुझ्यामुळे जर जॉनला कोणताही त्रास झाला नसेल तर ताराने तुझ्यावर त्याच्या आयुष्यातील हसू हिरवून घेतल्याचा आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपण ही गोष्ट तिला व्यवस्थित समजावून सांगू. तू ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून आपले अश्रू वाया घालवू नकोस. विनाकारण रडून रडून स्वतःचे डोके दुखवून घेऊ नकोस असे त्याने समजावले. अर्जुन आणि अदिती दोघेजण संध्याकाळपर्यंत आपापले काम करत बसले होते. संध्याकाळी ज्वेलरी शॉपमध्ये काही हिऱ्यांची ऑर्डर आली आहे असे सांगण्यासाठी तिथल्या मॅनेजरने अखिलेश यांच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा अखिलेश यांनी ह्या विषयावर अर्जुनची सविस्तर चर्चा केली. अदिती, आपले काम संपून घरी जाण्याच्या वेळेला जेव्हा अर्जुनच्या केबिनमध्ये आले तेव्हा तो फोनवर बोलत होता. तो बोलून संपेपर्यंत ती शांत उभी राहिली. फोन कॉल कट झाल्यानंतर तिने विचारले, तुम्ही कोणाशी बोलत होता? अदिती, ज्वेलरी शोरूमच्या मॅनेजरचा कॉल आला होता. आपल्या शॉपमध्ये काही हिऱ्यांची ऑर्डर आली आहे. ते खूप मोठे प्रतिष्ठित लोक असल्यामुळे मला स्वतः तिथे जाऊन सर्व गोष्टी पर्सनली हँडल कराव्या लागतील. तसेच ते डायमंड्स देखील खूप काळजीपूर्वक तपासून आपल्या ताब्यात घ्यावे लागतील असे त्याने सांगितले. तर मग आधी तुम्ही ज्या कंपनीला डायमंडची ऑर्डर दिली होती तिथूनच ते घेणार आहात की दुसरी एखादी नवीन कंपनी पाहिली आहे? आदितीने विचारले. सध्या माझ्याकडे दुसरीकडे कुठे जाण्यासाठी अजिबात वेळ नाहीये. शिवाय तू ज्या अमेरिकन डायमंड कंपनीमध्ये काम करत होतीस ती देखील खूप छान आहे आणि अगदी चांगल्या क्वालिटीचे डायमंड्स देतात. म्हणूनच सध्या तरी शॉप बदलण्याचं कोणताही विचार नाही. मी त्याच ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन डायमंड्सबद्दल सर्व बोलणी करून यायचे ठरवले आहे. कसंही करून इथून पुढचे 2 दिवस मला कोणतेही मीटिंग नाही आहे ना, त्यामुळे ऑफिसचे सर्व काम तू सांभाळ. मी न्यूयॉर्कला जाऊन येतो असे अर्जुन म्हणाला. तसं पाहिलं तर त्याच्या डोक्यात आधीपासूनच एक प्लॅन चालू होता. यावेळी न्यूयॉर्कला गेल्यावर जॉन नक्की कुठे असतो ह्याचा शोध घ्यायचा, त्याला प्रत्यक्षात भेटून बोलायचे आणि त्याच्या बहिणीबद्दल देखील सर्व सांगायचे. सुरुवातीला माझ्या कंपनीमध्ये मी शेअर्स गुंतवतो असे सांगून तो पुढे आला होता. पण नंतर जर माझ्या बहिणीला तुझ्या ऑफिसमध्ये कामावर घेतले तरच मी शेअर्स देईन अशी अट त्याने नक्की कोणत्या कारणासाठी घातली होती? तुमच्या मूळ हेतू काय आहे? माझी पत्नी तुम्ही समजताय तशी कोणतेही चुकीची वागलेली नाही आणि तिने कोणाचेही हसू हिरावून घेतलेले नाही हे सर्व त्याला टणकावून सांगायचे होते. तसेच ताराला परत तुझ्याकडे बोलावून घे असे देखील त्याला सांगायचे अर्जुनने मनात ठरवले होते. पण ह्या विषयावर तो अदितीशी काहीच बोलला नाही. जर तिच्याशी ह्याबद्दल बोललो तर ती आणखीनच घाबरेल म्हणूनच त्याने तिला काही सांगितले नाही. अर्जुन, चला घरी जाऊया असे अदितीने म्हणताच ते दोघे घराच्या दिशेने निघाले. नेहमीप्रमाणे घरी आल्यावर अदिती फ्रेशअप झाली. तिने रमासोबत गप्पा मारत मारत रात्रीचा स्वयंपाक पूर्ण केला. रात्री जेव्हा सगळे एकत्र जेवायला बसले तेव्हा अर्जुनने सांगितले की तो उद्या संध्याकाळी न्यूयॉर्कला जात आहे.
शकुंतला यांनी विचारल्यावर त्याने त्यांना तिथे जाण्याचे कारण सांगितले. व्यवस्थित काळजीपूर्वक जाऊन ये अर्जुन, असे शकुंतला म्हणाल्या. अदिती मात्र खूप उदास झाली होती. लग्नानंतर ते दोघे जण एक दिवसही एकमेकांपासून लांब राहिले नव्हते. आता अचानक अर्जुनला 2 दिवस सोडून राहणे तिच्यासाठी खूप कठीण होते. मी सुद्धा अर्जुन सोबत जाऊ शकले असते, असा विचार तिच्या मनात आला. पण तिला इथल्या ऑफिसच्या कामाची आठवण झाली. आपण ऑफिस व्यवस्थित सांभाळू याच विश्वासाने ते जात आहेत. आता जर मी देखील उदास होऊन तुमच्यासोबत येते म्हटले तर अर्जुनला त्रास होऊ शकतो, असा विचार करून ती आपली उदासी लपवण्याचा प्रयत्न करत होती. पण अर्जुनने तिचे हे वागणे अचूक ओळखले होते. नंतर तिला समजावून सांगू असं विचार करत त्याने आपले जेवण संपवले. रमाला झोपवण्यासाठी पाठवल्यानंतर अदितीने स्वयंपाकघर स्वच्छ केले. ती अर्जुनसाठी दूध घेऊन खोलीत गेली तेव्हा अर्जुन तिकीट बुक करून लॅपटॉप बंद करत तिच्या येण्याची वाट पाहत बसला होता. अदिती आत आली आणि तिने अगदी नाराज चेहऱ्याने घ्या दूध, असे म्हणत दुधाचा ग्लास त्याच्या हातात दिला. दुधाचा ग्लास हातात घेऊन त्याने तो बाजूला टेबलावर ठेवला. त्याने अदितीला थेट आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि तिच्या गळ्याभोवती आपले नाक घासून लाड करत तिच्या पोटाभोवती हात टाकले. तो म्हणाला, मी उद्या न्यूयॉर्कला चाललो आहे, हे तुला आवडले नाही का अदिती? मग तू पण माझ्यासोबत येतेस का? त्याला देखील आपल्या पत्नीला सोडून कुठेही जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण तिथे जाणे अत्यंत अनिवार्य असल्यामुळे अर्जुनला जावेच लागणार होते. अर्जुनचे हे बोलणे ऐकून अदितीला आनंद तर झाला, पण घरात सासू सासरे आणि आई ह्या तिघांना असे एकटे सोडून आपण एवढ्या लांब कसे जाणार? त्याशिवाय ऑफिसमध्ये देखील आपण दोघंही नसलो तर काम सांभाळणे कठीण होऊ शकते, असा विचार करून ती म्हणाली. तसं काही नाही हो अर्जुन, आपण दोघं एकत्र असल्यापासून कधीच एकमेकांपासून लांब राहिलेलो नाही ना, म्हणूनच मला थोडं वाईट वाटतंय. हे मात्र अगदी खरं आहे. पण 2 दिवसांचा तर प्रश्न आहे ना, तुम्ही काळजी न करता जाऊन या, काही हरकत नाही. घरात सासूबाई सासरे आणि आई हे तिघच असणार आहेत. जर काही इमर्जन्सी आले तर काय करायचं सांगा बरं? विकासदादा आणि सायली देखील इथे नाही आहेत ना, म्हणूनच घरात कोणीतरी एकाने असायलाच हवं. मी इथेच थांबते, तुम्ही जा आणि लवकरात लवकर परत या, असे म्हणत तिने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला घट्ट मिठी मारली. माझं पिल्लू आहेस तू, असे म्हणत त्या दोघांनी ते दूध सेर करून प्याले. अदिती, आता 2 दिवस मला तुझ्याशिवाय राहावं लागणार आहे माझ्या सोन्या, असे अर्जुन म्हणाला. त्याच्या मनातील भावना ओळखून अदितीने स्वतः पुढे होत आपल्या ओठांनी त्याच्या ओठांना ताब्यात घेतले. अर्जुनने मनसोक्तपणे तिच्या मधाळ ओठांचे चुंबन घेतले. तिच्या गळ्याभोवती आपल्या ओठांनी प्रेमाची नक्षी उमटवली आणि आपल्या पत्नीला लाडाने जवळ घेतले. त्याने तिच्या हनवटीवर आपल्या दाढीने हळुवारपणे काजवून तिला गुदगुल्या केल्या. अर्जुन, गुदगुल्या होत आहेत ना, असे ती लाजून हसत हसत म्हणाले. तिच्या त्या मादक आवाजामुळे अर्जुन आणखीनच उत्तेजित झाला आणि त्याने आपले लाड आणखी वाढवले. त्या रात्री दोघांनी एकमेकांना किती किस दिली ह्याला काही हिशोबच नव्हता. एकमेकांना घेण्यात आलेली ती चुंबना अनंत होती. 2 दिवस एकमेकांपासून लांब राहावे लागणार म्हणून त्या जोडप्याने मनापासून एकमेकांवर खूप प्रेम केले आणि आपला सुंदर वेळ पूर्ण केला. दोघंही खूप थकले होते आणि एकमेकांचा आधार घेत गाढ झोपी गेले. अर्जुनच्या छातीचं उशीसारखं वापर करत अदितीने त्याच्या पोटाभोवती घट्ट हात टाकला आणि ती शांतपणे झोपी गेली. अर्जुन देखील तिच्या पाठीवर हळुवार हात फिरवत तिच्या डोक्यावर एक प्रेमाचे किस करत म्हणाला, आय लव्ह यू सोन्या, असे पुटपुट त्याने तिला घट्ट जवळ घेतले आणि तो मग झोपी गेला. दुसऱ्या दिवशी अर्जुन ऑफिसला गेला आणि अदितीसोबत दुपारपर्यंत परत घरी आला. त्याने जेवण उरकले आणि आपल्या आईसोबत थोडा वेळ गप्पा मारून तो खोलीत गेला. अदितीने घरी आल्यावर अर्जुनचे लगेच पॅक केले होते, त्यामुळे सर्व काही व्यवस्थित आहे की नाही हे ती पुन्हा एकदा चेक करत होती.
खोलीत आलेल्या अर्जुनने आपल्या पत्नीला पाहिले आणि तिला पाठीमागून मिठी मारली. तिच्या खांद्यावर आपले डोके ठेवत आणि तिच्या गळ्यावर किस करत तो म्हणाला, आय मिस यू अदिती, माझ्या सोन्या. अर्जुन न्यूयॉर्कला खरंच 2 दिवसात जाऊन परत येणं शक्यच नाही. दोन्ही बाजूंचे जर्नी मिळूनच 1 दिवस निघून जाईल. माझ्या समाधानासाठी तुम्ही 2 दिवस असं सांगत आहात हे मला चांगलं माहीत आहे. तिथे तुम्हाला कमीत कमी 2 दिवस राहावं लागेल. त्यात जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे डायमंड्सच्या स्टॉक तयार नसेल तर आणखी 1 दिवस उशीर देखील होऊ शकतो. कमीत कमी म्हटले तरी 1 आठवडा लागू शकतो, असे ती अतिशय उदास आवाजात म्हणाली. ते ऐकून अर्जुनला समजेना की हिची समजूत कशी घालावी. तिथे पोचल्यानंतर जे काही आहे ते सांगेन असं विचार त्याने मनात केला होता. पण अदिती त्याच शहरात 2 वर्ष राहून आली आहे हे तो त्या क्षणी विसरला होता. अदिती, मला 1 आठवड्यापुरतं पुरेल एवढं प्रेम दे, असे त्याने म्हणताच अदितीला देखील त्याला सोडून राहणे कठीण झाले होते. तिने स्वतःहून पुढे येत आपल्या पायाच्या बोटांवर उभे राहून त्याच्या हाईटची स्वतःला जुळवून घेत अर्जुनच्या ओठांना आपल्या ओठात घेतले. तो देखील आपल्या पत्नीकडून मिळालेला तो मधाळा आनंद लुटण्यात पूर्णपणे मग्न झाला. ते दोघे चुंबनात इतके हरवून गेले होते की त्यांना वेळेचे भानच राहिले नाही आणि बघता बघता 15 मिनिटे निघून गेली. अदितीचे ओठ सोडत त्याने आपले कपाळ तिच्या कपाळाला टेकवले. दोघंही दापा टाकत आपल्या श्वासाचा वेग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. अदिती, मला तू हवी आहेस, असे त्याने म्हणताच ती खूप लाजली आणि मी नेहमी तुमचीच आहे अर्जुन, असे म्हणत तिने त्याच्या गळ्यात हात टाकले. अर्जुनने अदितीच्या कमरेला हात धरून तिला आपल्याकडे ओढले. तिला आपल्या पायांवर उभे करून तो थोडा इकडे तिकडे फिरला. नंतर तिला बेडवर झोपून तो तिच्यावर झोपला. तेव्हा ती लाजत लाजत त्याच्या मिठीत विरघळली. तिने त्याला मनापासून जवळ घेतले आणि त्याने आपला सुंदर वेळ पूर्ण केला. तिने त्याला मनापासून जवळ घेतले. तो आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत होता. अदिती देखील त्याला तितकाच प्रेमाने दाद देत होती. एकमेकांपासून लांब राहणे लागणार म्हणून त्या दोघांनी मनापासून एकमेकांवर प्रेम केले आणि आपला सुंदर वेळ खूप दीर्घ केला. दोघंही पूर्णपणे थकले होते. अर्जुनने उशीवर डोके ठेवले होते तर त्याच्या छातीवर अदितीने आपले डोके ठेवले होते. शक्य तितक्या लवकर काम संपून परत या, असे सांगत तिने त्याच्या छातीवर किस केले आणि त्याला घट्ट मिठी मारली. अर्जुन देखील अदितीच्या पाठीवर हळवार हात फिरवत म्हणाला, मी लवकरात लवकर काम संपून परत येईन अदिती, असे म्हणत त्याने पुन्हा तिचे चुंबन घेतले. तिकडे ऑफिसमध्ये मनूकडून पुन्हा अपमान व्हायला नको असा विचार करून तारा आपल्या प्लॅनवर काम करण्यासोबतच काम देखील शिकत होती. मनू देखील तिच्या ह्या बदललेल्या स्वभावाचे मनातल्या मनात कौतुक करत तिला काम शिकवत होता. दुसरीकडे विक्रम आणि राधाची लव्ह स्टोरी आहे तिथेच थांबले होते. राधा आपल्यावर कित्येक वर्षापासून प्रेम करते हे विक्रमला समजल्यापासून तो तिच्या तोंडूनच हे प्रेम कबूल करून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण तसं काही होत नव्हतं. म्हणूनच आता थेट लग्नाचाच विषय बोलायचा असं विचार करून त्याने राधाचा भाऊ मनूला आज ऑफिस आवर संपल्यानंतर भेटायला सांगितले होते. मनूला या गोष्टीची थोडीफार कल्पना असल्यामुळे विषय हाच असणार असा अंदाज त्याने लावला होता. कारण त्याने जेव्हा पुन्हा शेखावत कंपनी जॉईन केली तेव्हा त्याने सगळ्यात आधी विक्रम सरांचे लग्न झाले आहे का याची चौकशी केली होती. त्यांचे अजून लग्न झालेले नाही हे समजल्यावर कसंही करून आपल्याला विक्रम सरांशी याबद्दल बोलायचं आहे असं मनूने ठरवलं होतं. पण आज विक्रमने स्वतःहून बोलवल्यामुळे त्याने लगेच होकार दिला. तिकडे अर्जुन अलाराम लावून झोपी गेला होता. अदिती देखील आपल्या पतीसोबतच्या त्या सुंदर क्षणानंतर खूप थकली असल्यामुळे त्याचं छातीवर डोके ठेवून गाढ झोपी गेली होती. अलारामच्या आवाजाने अर्जुनला जाग आली. आपल्या शेजारी झोपलेल्या लाडक्या पत्नीला पाहून त्याने तिच्या कपाळावर किस केले आणि म्हणाला, मी लवकरात लवकर त्या ताराला ह्या घरातून बाहेर काढण्याचं
प्रयत्न करेन अदिती. पण अदितीसोबत स्वतःला देखील खूप मोठा त्रास आणि अपमान सहन करावं लागणार आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. आंघोळ करण्यासाठी तो उठत असताना अदितीला देखील जाग आली. अर्जुन असे म्हणत तिने त्याच्या गळ्याभोवती हात टाकले. ते पाहून त्याने तिला तेट आपल्या हातांवर उचलून घेतले आणि तो बाथरूममध्ये जाऊ लागला. तेव्हा आदिती गांगरून गेली आणि म्हणाली, अहो सोडा ना मला. अगं चल माझ्या सोन्या, आपण दोघं एकत्र आंघोळ करूया आणि पाणी वाचूया. असे म्हणत तो तिला आत घेऊन गेला आणि त्याने बाथरूमचा दरवाजा लॉक केला. दोघांनी खूप आनंदाने आंघोळ केली, आपले लाड उरकले आणि ते बाहेर आले. अदितीने स्वतःसाठी घरातील साधा ड्रेस काढला आणि अर्जुनसाठी टी शर्ट, जीन्स व जॅकेट रेडी करून ठेवले. अर्जुनने पटापट कपडे घातले आणि तो तयार झाला. त्याने आपल्या पत्नीला जवळ घेऊन तिचे लाड केले आणि म्हणाला, मी लवकरात लवकर परत येईन माझ्या सोन्या. असे सांगून तो आपली लगेच बॅग घेऊन खाली आला. संध्याकाळी कॉफी पिऊन आणि सर्वांचा निरोप घेऊन तो आपल्या बाबाला आणि आई यांच्या पाया पडून तसेच रमाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्याने ड्रायव्हर सोबत एअरपोर्टच्या दिशेने निघाले. अदितीने स्वतः सोबत येण्याचा हट्ट केला होता, पण परतताना तुला एकटीलाच यावे लागेल ग, असे सांगत त्याने तिला घरीच थांबवले होते. तारा संध्याकाळी ऑफिसचे काम संपवून घरी आली. ती कोणाशीही जास्त बोलली नाही. जेव्हा कामाच्या माणसाने जेवणासाठी बोलावले तेव्हा तिने जेवण उरकले आणि ती तिथून निघून गेली. ताराच्या ह्या बदललेल्या स्वभावामुळे घरातल्या इतर लोकांनी फारसा विचार केला नाही, तरी अदितीसाठी मात्र ती ह्या घरातून जाईपर्यंत एक मोठी डोकेदुखी म्हणजे गिळता न येणारा घास बनले होते. तर मग आता ताराने नक्की कोणता कुटील प्लॅन आखला असेल आणि अर्जुन न्यूयॉर्कला पोहोचण्यापूर्वीच तारा अदिती विरुद्ध काय नवीन चाल खेळणार, पाहूया पुढच्या भागात.